नमस्कार. हा एक विनोदी लेख कम विनोदी किस्सा मला सुचला, तो मी लिहिलेला आपणच वाचून दाखवतो. माझा लेख, याचं नाव आहे डायलॉगच बंद. डायलॉगच बंद झाला. हा विनोदी लेख वाचून दाखवतो मी लिहिलेला. एक जण नोकरीतून रिटायर झाला आणि मग काय, घरातल्या घरात बायको मुलांवर चांगला रोब गाजवू लागला. 35 वर्ष त्याने सर्व्हिस केली होती आणि आता घरी तो बायकोला म्हणायचा, अगे चल चहा टाक लवकर, माझा शेवटचा पगार 70,000 रुपये आहे, समजलीस का. बायको बिचारी घाबरून चहा टाकायची. मुलालाही तसंच करायचं. बरं का रे, मी सांगेल तसं ऐकलं पाहिजे बघ, समजलास का, माझा शेवटचा पगार 70,000 रुपये आहे, आला का लक्षात. आता मुलगा बिचारा घाबरायचा तो सुद्धा. तसा तो मुलगा मोठा होता चांगला, लग्नाचं वय त्याचं, पण बापाच्या अशा बोलण्यापुढे काय उत्तर देणार. या माणसाचं मात्र हे असं बोलणं रोज चालूच. काहीही झालं की जास्त बोलायचं नाही, माझा शेवटचा पगार 70,000 रुपये आहे, गेट आउट, असं तो म्हणायचा बायको मुलांना. असो, पुढे त्याच्या मुलाला मोठी नोकरी लागली, हुद्दा मोठा, पगारही मोठा. पण तरी या गृहस्थाची ठेकी काही कमी होईना. दररोज आपलं तेच, गप बसा दोघेही, माझा शेवटचा पगार 70,000 होता, कळलं का तुम्हाला. नंतर एक दिवस त्याचा मुलगा त्याला म्हणाला, बाबा तुमचा शेवटचा पगार 70,000 होता ना. हो हो, बाप गुरमीत म्हणाला. त्यावर मुलगा म्हणाला, अहो बाबा, तुम्ही 35 वर्ष नोकरी केली तेव्हा रिटायरमेंटच्या काळात तुमचा पगार झाला 70,000, बरोबर आहे ना. तर तो गृहस्थ म्हणला, हो हो बरोबर आहे. त्यावर मुलगा म्हणतो, बाबा मला आता नोकरी लागून फक्त 4 वर्ष झालेत, मला आताच 70,000 पगार आहे, आणखी 30 वर्ष माझी सर्व्हिस बाकी आहे, कळलं का तुम्हाला. विचार करा, त्यावेळेस माझा पगार किती झाला असेल, कल्पना करा. तुमच्या 70,000ची आता काय किंमत. असं म्हणून मुलगा मिश्किलपणे हसला आणि तिकडे त्या माणसाची बायको तोंडाला पदर लावून हसू लागली. ते पाहून आणि मुलाचं बोलणं ऐकून त्या माणसाचा डायलॉगच कायमचा बंद झाला. त्यानंतर पुन्हा त्याने कधी 70,000चे नावच घेतले नाही. त्याला कळालं काय कळायचं ते. तर यावरून तुम्ही तात्पर्य ओळखा.